450 छात्रों को स्कूल बैग, पानी की बोतलें, नोटबुक, पेन और पाठ्य पुस्तकों का वितरण। निलंगा में गरीब एवं जरूरतमंदों और वंचित हाशियों पर रहने वाले छात्रों के लिए श्रमिक विकास संस्था निलंगा द्वारा संचालित वेणुताई यशवंतराव चौहान प्राथमिक और प्रतिभाताई पवार माध्यमिक आश्रमशाला है। 15 जून 2024 को स्कूल के पहले दिन के अवसर पर नव प्रवेशित विद्यार्थियों का मेरी शाला सुंदरशाला की तरफ फूलों के गुलदस्ते और टोपी देकर स्वागत किया गया। साथ ही उपस्थित सभी विद्यार्थियों, शिक्षकों एवं गैर शिक्षक कर्मचारियों तथा संस्थान के प्रमुख वरिष्ठ साहित्यकार विलास माने एवं सचिव विकास माने विद्यालय परिसर में एक पौधारोपण किया तथा उसकी देखभाल की तथा नए विद्यार्थियों को बताया कि यह पेड़ क्यों है, संरक्षित करने की जरूरत है। इस अवसर पर अध्यक्ष विकास माने, सचिव विकास माने, कोषाध्यक्ष आशाताई जाधव, पूर्वी नगर सेविका कलावती माने, प्रधान अध्यापिका श्रीमती एस.टी. पंडित, प्राचार्य विष्णुकांत गणेश रांडे, पर्यवेक्षक दशरथ यादव, वरिष्ठ शिक्षक शेषराव ममाले, शिवराज अष्टुरे, शिशल्य विराजदार, ही आश्रमशाळा स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण जे भारताचे नेते त्यांच्या सौभाग्यवती वेणुताई या होत्या आणि त्यांना पुत्रप्राप्ती झाली नाही, परंतु त्या सगळ्या लोकांना, देशाच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना हीच आपली लेकरं आहेत म्हणून आयुष्यभर दुसरं लग्न करण्याचं स्वप्न कधी बघितले नाहीत। हेच आमचे देशाचे जी लेकरं आहेत गोरगरिबांची, ती सगळे आपलेच आहेत म्हणून ज्या माणसानं आणि ज्या बाईनं जे न होणारी गोष्ट, प्रॉपर्टीसाठी वाद होणाऱ्या गोष्टी, पण ती न होणारी गोष्ट या बाईनं करून दाखवली, त्या यशवंतराव चव्हाणांनी करून दाखवलं म्हणून आम्ही पहिल्यांदा वेणुताई यशवंतराव चव्हाण प्राथमिक आश्रमशाळा हे नाव या प्राथमिक आश्रमशाळेला दिले। दुसरं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची सुविद्य पत्नी प्रतिभाताई पवार यांच्याकडे प्रॉपर्टी किती आम्हाला माहित नाही, बाकी काय मला माहित नाही मला, परंतु यांना एकच मुलगी आहे सुप्रिया नावाची, परंतु पवार साहेबांनी बी एवढं मोठं बलिदान देऊन एका मुलीवरच जे आयुष्य वेचलं आणि प्रतिभाताईंनी त्यांना जे सहकार्य केलं त्याबद्दल दुसरं माध्यमिक आश्रमशाळेचं नाव आम्ही प्रतिभाताई पवार माध्यमिक आश्रमशाळा असं दिलेलं आहे। आज शाळेच्या पहिल्या दिवशी 24-25 वर्षाच्या पहिल्या दिवशी, शाळेच्या पहिल्या दिवशी आम्ही शाळेच्या लेकरांना जे साहित्य वाटप केले, खेळाचे, क्रिकेट पासून ते लिगोर्जा पर्यंत सगळे साहित्य वाटप केलेलं आहे। त्यांना पुस्तकाचं वाटप केलेलं आहे, त्यांना पेन, वह्या, स्कूल बॅग आणि पाण्याची बोटल प्रत्येक मुलाला आज दिलेलं आहे। अजून येणाऱ्या मुलांना आम्हाला सगळ्यांना द्यायचं आहे आणि या सगळ्या कामात संस्थेच्या बरोबर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक पंडित गणेश वाडे आणि आमचे सगळे शिक्षक कर्मचारी आमच्या बरोबर राहतात आणि सगळे हिरारीनं भाग घेऊन आम्ही वर्षाला, शहरात आमची शाळा असली तरी आम्ही इतरांच्या रेसमध्ये काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि ते प्रयत्न आम्ही जवळपास लोकांच्या लक्षात यावं अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न नेहमीच आहे आणि ह्या पुढे राहणार आहे। आणि आम्ही त्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत आमच्याकडे जवळपास बीड पासून ते जामखेड पासून ते कर्नाटकातले एवढे मुलं आहेत, लांब लांबची मुलं आमच्याकडे येतात आणि मुलांची कधीच तक्रार नाही। एक आठवड्यात एकदा मुलांना आम्ही व्हेज, जे मुलं व्हेज खातील, जे नॉनव्हेज खातील, जे गोड खातील त्यांना देतोय, सणवार सगळे करतोय, कारण ही मुलं माळावरचे, होळावरचे आहेत। ही मुलं जवळपास जे
42 जातीचे 300-400 जी जाती आहेत त्यापैकी सगळे आमच्या जवळपास आश्रमशाळा 90% हे तांड्यावर वस्तीवर आहेत. ही मुलं तांड्यावर वस्तीवर न जाता कुठेतरी आई वडील मजुरी करतात, भीक मागतात, वीट भट्टीवर राहतात, असं काम करणारी मुलं तांड्यावर जात नाहीत आणि शहरात बी शाळेला येत नाहीत. म्हणून निलंगा शहरात पवार साहेबांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात पहिली आश्रमशाळा निलंगा शहरात, मला वाटतं शहरातली आश्रमशाळा निलंग्याला मिळालेली आहे. शेवटचा प्रश्न, शासनाचा निधी अजून शाळांना प्राप्त झाले नाही अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे. आपण 450 विद्यार्थ्यांना हे सगळं साहित्य वाटप करत असताना या संदर्भामध्ये आपण काय सांगा? हे आम्ही शासनाच्या निधीवर अवलंबून नाही, परंतु आमच्या शिक्षकांच्या ज्या चिकाटी आहे, जिद्द आहे, त्या जिद्द आणि चिकाटीवर शिक्षकांच्या आणि शिक्षकांनी निधी येईल का नाही याचा आम्ही कधी विचार करत नाही. आम्ही सगळ्या शिक्षकांनी एकत्र येतोय, संस्था चालक शिक्षक कर्मचारी सगळे एकत्र येतोय, विचार करतोय आणि प्रत्येकाने मिळून आपला खारीचा वाटा म्हणून आम्ही लेकरासाठी काम करत राहतोय. आम्ही निधीची वाट बघत अजिबात नाही.